बातमी आहे बुलढाणा शहराची। गरिबांसाठी मोफत दवाखाना म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचा चेहरा उघड। या रुग्णालयात मनाला हेलावणारे दृश्य एका व्हिडिओच्या माध्यमातून आले समोर। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बुलढाणा मतदारसंघाची विकासाचा मतदारसंघ म्हणून ओळख निर्माण करण्यात आलेली असताना याच मतदारसंघातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची दयनीय अवस्था व अर्थव्यवस्था नेहमीप्रमाणे समोर आली असून या सरकारी व्यवस्थेचे 3-13 वाजल्याचा व्हिडिओ समोर आला असून तो वास्तविकता दर्शवत आहे। जिल्ह्यातील गरिबांचा दवाखाना म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय परिचित आहे। जिल्ह्यातील हजारो गरीब गरजू रुग्ण उपचार घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात, परंतु त्यांना आवश्यक सेवा इथे उपलब्ध होताना दिसत नाही। अतिदक्षता आयसीयू मधून पेशंटला एक्सरे सोनोग्राफीसाठी किंवा अनेक चाचण्या करण्याकरता इतर विभागामध्ये रुग्णाला न्यावे लागते, परंतु या ठिकाणी कक्ष सेवक व इतर कर्मचारी उपलब्ध राहत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना स्वतः कसरत करावी लागत आहे। प्रशासनाचे लक्ष फक्त कागदावर असून कागदोपत्री विकास दाखवून करोडो रुपयाचे शासकीय अनुदान निधी लाटण्याचे कार्य होत असल्याचे दिसून येत आहे। या रुग्णालयात वेळेवर कर्मचारी उपलब्ध नाही, लिफ्ट फक्त नावापुरतीच उरलेली आहे। ज्या बुलढाणा मतदारसंघाला विकासाचा मतदारसंघ म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी जिवंत व्यक्तीच्या जीवाशी असे खेळण्याचे प्रकार होत असेल तर अशा मतदारसंघाला विकासाचे मतदारसंघ म्हणता येईल का, हा सामान्य जनतेचा लोकप्रश्न। तूर्त सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार बंद होणे गरजेचे असून आतापर्यंत या रुग्णालयातील विकासाच्या बातम्या फक्त पेपरवर रंगवण्यात आलेल्या असल्याचे बोलके चित्र एका व्हिडिओच्या माध्यमातून बुलढाण्याचे जागरूक नागरिक धीरज अवसरमोल यांनी समोर आणले आहे।